हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे दोन चेहरे. सूरज भोसले साताऱ्यातील एक यशस्वी आर्किटेक्ट होता. आयुष्यात खूप आनंदी होता, पण त्याचं आयुष्य त्याला खूप खुशाल वाटत होतं. नोकरीत यश, सुंदर प्रेयसी काजल आणि काही महिन्यातच त्यांचं लग्न होणारही होतं. पण त्याला एकच दुःख होतं, ते म्हणजे सूरजच्या बालपणी त्याचा जुळा भाऊ गणेश हरवला होता. आई-वडील अनेक वर्ष त्याला शोधत राहिले, पण त्याचा काही पत्ता लागला नाही. पोलिसांनीही खूप मेहनत घेतली, पण शेवटी हरवून त्यांनी त्याला बेपत्ता म्हणून घोषित केलं होतं. सूरजलाही आता त्याची आठवण फारशी येत नव्हती, कारण आता त्या घटनेला खूप वर्ष उलटून गेली होती. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. एके रात्री सूरज एका प्रोजेक्टसाठी उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करत थांबला होता. मध्यरात्रीपर्यंत सर्व काम आटोपून तो घरी जायला निघतो. तो गाडी घेण्यासाठी पार्किंगमध्ये जातो आणि अचानक त्याला समोर त्याच्यासारखाच दिसणारा एक माणूस त्याच्याकडे पाहत उभा असलेला दिसतो. सूरजची पावले जागच्या जागी थांबतात. तो त्याला थोडा घाबरतच विचारतो, "तू कोण आहेस?" तो माणूस हसतो आणि म्हणतो, "मी तो आहे, जो तुझ्यासारखा जगत नाही, पण तुझ्यासाठी जगतो." हे ऐकून सूरज घाबरून मागे सरकतो, पण तो माणूस एका क्षणातच गायब होतो. तो फक्त भ्रम होता का, की काहीतरी खरंच होतं, हे सूरजला काही समजत नव्हतं. त्याने स्वतःला कसा तरी धीर दिला आणि तो थेट गाडी पार्किंगमधून काढून घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने काजलला सर्व सांगायचं ठरवलं. सूरजने रात्री घडलेली सर्व घटना काजलला सांगितली. पण हे सर्व ऐकून काजल हसू लागली. ती म्हणाली, "एवढ्या रात्री निघाला होतास घरी जायला, त्यामुळे अर्धवट झोपेत असशील, म्हणून तुला भास झाला असेल." असे बोलून तिने हसत टाळलं. पण सूरजच्या मनात मात्र शंका घर करून बसली होती. तो हे विसरू शकत नव्हता. 2 दिवसांनी सूरजला एका अनोळख्या नंबरवरून कॉल येतो. सूरज कॉल उचलतो तसा पुढून आवाज येतो, "तुला तुझा भाऊ वाचवायचा असेल तर उद्या रात्री 2 वाजता जंगल विलाला एकटा ये." एवढे बोलून समोरून कॉल कट होतो. सूरज हादरतो, "भाऊ? आणि हे कसं शक्य आहे?" पण तो ठरवतो की आपण जंगल विलाला जायचं आणि नक्की हा काय प्रकार आहे ते जाणून घ्यायचं. रात्री 2 वाजता तो एकटा जंगल विलाला जाण्यासाठी निघतो. सगळीकडे अंधार, सामसूम रस्ता आणि रातकिड्यांचा आवाज येत असतो. तो रस्त्याने चालत असताना अचानक मागून एक गाडी येते. मागून येऊन पुढे जाते आणि परत समोरून येते. सूरजच्या डोळ्यांवर गाडीचा फ्लॅश पडतो. त्याचे डोळे दिपतात. तोपर्यंत समोरील गाडीतून एक माणूस येतो आणि त्याचे तोंड दाबून त्याला अचानक ओढू लागतो. त्यानंतर सूरज बेशुद्ध होतो. त्याला त्या ठिकाणी नेल्यानंतर शुद्ध येते आणि डोळे उघडल्यावर त्याच्यासमोर तोच पार्किंगमध्ये त्याच्यासारखा दिसणारा माणूस बसलेला असतो. हे पाहून तो थरथरत्या आवाजात, "गणेश," असं म्हणाला. तो माणूस म्हणाला, "हो, मीच गणेश." गणेश म्हणतो, "आई-वडिलांना वाटलं मी मेलो, पण खरं तर मला ऑर्किडा नावाच्या एका गुप्त संघटनेने पळवून नेलं होतं. मी त्यांच्यासाठी अंडरकव्हर ऑपरेशन्स करत होतो, पण आता ते तुला मारायला बघतायत, कारण तुला माहीत नसताना तू त्यांच्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये अडथळा आणलायस." हे ऐकून सूरज हादरतो. तो म्हणतो, "हे कसं शक्य आहे?
आणि विचारात पडतो. त्याच्या आयुष्यात खूप उलटपालट व्हायला सुरुवात झाली होती. काजलशी लग्नाच्या आधीच त्याच्या आयुष्यातलं सगळं बदलायला लागलं होतं. दुसऱ्या दिवशी सूरज काजलला भेटतो, पण काजलचं वागणं त्याला बदललेलं वाटतं. ती त्याच्यापासून चोरून फोन कॉल्सवर बोलत असताना त्याला दिसते आणि त्याच्यापासून दूर निघून जाते. सूरजही तिच्या मागे निघतो आणि तिचा पाठलाग करतो आणि पाहतो तर काय, काजल गणेशसोबत एका हॉटेलमध्ये काहीतरी बोलत बसलेली दिसते. सूरजच्या डोक्यात स्फोट होतो. माझी प्रियसी माझ्या भावासोबत? तो रात्रभर विचार करू लागला. त्याला झोपही लागत नव्हती. पण काही दिवसांनी गणेश त्याला भेटतो आणि सांगतो, मी तुझा शत्रू नाही सूरज. मी तुझा जीव वाचवण्यासाठी आलोय. काजल आर्किडासाठी काम करते. ती तुला फसवते. तू तिच्यापासून दूर राहा. हे ऐकून सूरजच्या डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखे वाटू लागले. तो काजलवर खूप प्रेम करायचा, पण तिच्या बाबतीत हे ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसतो. सूरज गणेशसोबत मिळून एक प्लॅन करतो. ते दोघं काजलला आणि आर्किडाच्या एजंट्सना पकडण्यासाठी एक सापळा लावतात. एके रात्री सूरज मुद्दामहून काजलला सांगतो, उद्या रात्री मी त्या प्रोजेक्टची फाईल घरी घेऊन जाणार आहे. हे ऐकून काजल त्या रात्री ती फाईल चोरण्यासाठी त्याच्या घरी येते आणि सूरज तिला तिथेच रंगेहात पकडतो. काजल खूप घाबरलेली असते, पण ती घाबरतच सूरजला एक गुपित सांगते. ती म्हणते, सूरज, तुला वाटत असेल गणेश तुझा भाऊ आहे, पण तसे काहीच नाही. खरी गोष्ट तुला माहीत नाही. सूरज तिला विचारतो, काय आहे खरी गोष्ट? काजल सांगते की ज्याला सूरज आपला भाऊ समजतो तो खरोखर गणेश नाही. तो खरं तर आर्किडाचा हाय लेवल एजंट आहे, ज्याने त्याचा चेहऱ्याचं ऑपरेशन करून गणेश बनला आहे, फक्त सूरजला या प्लॅनमध्ये फसवण्यासाठी. सूरजचा मेंदू सुन्न होतो. तो जिच्यासोबत जीवाचं रक्षण करत होता तोच त्याला मारायला आला होता. त्या रात्री 3 वाजता जंगल विला पुन्हा रणांगण बनतो. आर्किडाचे एजंट्स, गणेश, काजल, सूरज या चौघांमध्ये गोळीबार सुरू होतो. शेवटी खरी गोष्ट उघड होते. गणेश खरंच त्याचा भाऊ असतो आणि तो त्याला वाचवण्यासाठीच आलेला असतो. पण काजलने त्या दिवशी स्वतःला वाचवण्यासाठी त्याला एजंट बनवून सूरजचं ब्रेनवॉश केलं होतं. आर्किडाचे एजंट सूरजवर गोळी चालवतात, पण काजल मध्ये येते आणि स्वतःच्या छातीवर गोळी झेलते. काजलला गोळी लागताच ती जमिनीवर कोसळते. हे पाहून सूरज तिच्याजवळ जातो. सूरजच्या डोळ्यात अश्रू होते, कारण सूरज काजलवर खरं प्रेम करत होता. सूरज काजलचे डोके त्याच्या मांडीवर घेतो आणि काजलला म्हणतो, तू असं का केलंस? काजल म्हणते, सूरज, मी चुकले होते. मी आले होते तुझा विनाश करायला, पण प्रेमाचं खोटं नाटक करता करता तुझ्यावर खरं प्रेम कधी झालं कळलंच नाही. पण आज मी खुश आहे. मी तुला धोका देऊन जे पाप केलं होतं त्याचं आज तुझ्यासाठी जीव देऊन प्रायश्चित करत आहे. असं म्हणत तिने सूरजच्या मांडीवरच जीव सोडला. इकडे आर्किडाच्या एजंटना पोलीस पकडून नेतात. त्यांच्या संघटनेचा सूरज गणेशसोबत मिळून सर्व पर्दाफाश करतो. सूरजला काजल गेल्याचं दुःख खूप होतं, पण त्याचबरोबर भाऊ मिळाल्याचा आनंदही होता. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.